आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन निमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे नशामुक्त भारत अभियानांतर्गत नशामुक्त सप्ताहाचं आयोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। त्या अनुषंगानं जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद अकोला आणि युवा व्यसनमुक्ती जनसमिती अकोला, तालुका जिल्हा अकोला यांच्या संयुक्त विद्यमानं सदर व्यसनमुक्ती सप्ताह राबवण्यात आला। अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणामांचे जनजागृती आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले। त्यामध्ये पथनाट्य, चर्चासत्र, विद्यार्थी परिसंवाद, गीत गायन, योगा दिवस, नशामुक्ती भारतासाठी स्वाक्षरी अभियान, व्यसनमुक्ती सामूहिक शपथ, विद्यार्थी गौरव सोहळा आदी कार्यक्रम सदर सप्ताहामध्ये राबवण्यात आलेत। अकोला शहरातील RLT विद्यालयामध्ये संपन्न झालेल्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण अधिकारी डॉक्टर तुषार जाधव हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सर, प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉक्टर राजेश चंद्रवंशी, संस्था अध्यक्ष अमरदीप सदाशिव, त्याचबरोबर कमलजीत कौर हे उपस्थित होते। दीपक प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर अर्चित चांडक सर यांनी अंमली पदार्थ याबद्दल मार्गदर्शन केलं आणि स्पर्धात्मक विविध क्षेत्रांमध्ये यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर व्यसनमुक्तीची शपथ अमरदीप सदाशिव यांनी उपस्थितांना दिली। पथनाट्य आणि अकोला कलावंत समितीच्या वतीनं देशभक्तीपर गीत सादर करण्यात आलं। यावेळी समाज कल्याण विभागाचे संतोष आडे, त्याचबरोबर संस्था कोषाध्यक्ष राहुल तायडे, सचिव ऋषिकेश झिने यांसह प्रवीण वाहुरवाग यासह निलेश खडसान, सचिन शिरसाट, बलवंत गोपनारायण, व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त डॉक्टर धनंजय नालट यांसह मनीष खर्चे, पंकज खंडारे, राहुल पावनमारे, विश्वदीप सदाशिव, प्रकाश बागळे आदी जण उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्था अध्यक्ष अमरदीप सदाशिव यांनी केलं व सूत्रसंचालन विकास पल्हाडे यांनी केलं। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.